पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दुरंगी लढत ही बघायला मिळते आहे। ती म्हणजे भाजपाचे वजनदार उमेदवार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यामध्ये। मात्र सिटिंग आमदार आणि पनवेल नगरपालिकेमध्ये स्वतःची एकहाती सत्ता यांच्यामुळे सध्या प्रशांत ठाकूर यांचं पारडं जे आपल्याला जड दिसतं आहे। आपल्या सोबत प्रशांत ठाकूर आहेत। सर, काय बोलाल? आपण सिटिंग आमदार आहात, पनवेल नगरपालिकेत आपली सत्ता देखील आहे। याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की या गेल्या 5 वर्षामध्ये आपण अशी कोणती ठळक कामं केली आहेत त्याच्यामुळे प्रशांत ठाकूर यांना मतदार निवडून देतील? पनवेल विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आल्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघामधले पनवेल नगरपालिकेचा भाग असू द्या, सिडकोचा भाग असू द्या, उर्वरित ग्रामीण भाग असेल, याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय करता येईल या दृष्टिकोनातून मी कामाला सुरुवात केली। नगर परिषदेच्या मध्ये ज्यावेळेला मी कामाला सुरुवात केली 2.5 वर्ष ही आमच्या ताब्यामध्ये सत्ता नव्हती। त्यामुळे विशेषतः झोपडपट्टी पुनर्वसन आणि या शहराची व्यवस्था सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून मी त्यावेळेला प्रयत्न केले। त्याच वेळेला तालुक्यामधल्या अन्य ग्रामीण भागामध्ये तिथे जास्तीत जास्त निधी कसा देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला। ज्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेली सत्ता होती त्या शेतकरी कामगार पक्षानं केवळ त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या मानसिकतेची गावं म्हणून त्या ठिकाणी विकास कामं करायला विरोध केला होता। त्या ठिकाणी सगळ्यात आधी मी कामांना सुरुवात केली। याचबरोबरीनं MMRDAच्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामं केली। पनवेलमधला एलिव्हेटेड रोड उभा राहिला। आता त्याच्या अनुषंगानं बाकीचे डेव्हलपमेंटसाठी रस्ते पाहिजेत। एकंदरीत 161 कोटीचे वेगवेगळी विकास कामं या पनवेल तालुक्यामध्ये MMRDAच्या माध्यमातून सुरू झाली आहेत। मला असं वाटतं की ही सगळी कामं घेऊन मला जनतेच्या समोर जाता येते। सर, पनवेलकरांच्या दृष्टीनं टोलचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण याच्यासाठी रस्त्यावर उतरलात, आंदोलनं केलीत, पक्षही सोडलात। जिंकून आल्याच्या नंतर याच टोलच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका नक्की काय असणार आहे? पनवेल सायन महामार्गावरचा जो टोल आहे कामोठा किंवा खारघर इथला, हा टोल स्थानिकांसाठी पूर्णपणानं अव्यवहार्य आहे हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं, पण तसा निर्णय मात्र त्यांनी दिला नाही। आणि त्यामुळे मला आमदारकीचा राजीनामा द्यायला लागला। त्यामुळे मला निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून पक्षाचा राजीनामा द्यायला लागला। आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला मी सामोरा जातोय। मला माझ्या सगळ्या पक्षश्रेष्ठींचं ठाम आश्वासन आहे की हा टोल आम्ही रद्द करणार आणि तो टोल जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। गरज आली तर पुन्हा संघर्ष करू, पुन्हा रस्त्यावरती उतरू, पण हा टोल मात्र काही केल्या स्थानिकांना लागू देणार नाही। सर, काय बोलता? भाजपच्या तिकिटावर आपण मैदानामध्ये उतरलेले आहात। सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत। आपली मुख्य लढत ही कुणासोबत असेल? प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्ष आमचा निश्चितपणानं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याचं राजकारण घडत असताना बराच काळ केवळ विरोधाचं राजकारण शेतकरी कामगार पक्षानं केलं। त्यामध्ये आम्हीही शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो। आता शेतकरी कामगार पक्ष काय करतोय? एकीकडे शेतकऱ्यांचं, कामगारांचं नाव घ्यायचं, निशाणी खटारा दाखवायची आणि त्याच वेळेला या सगळ्या परिसरामधल्या ज्या अर्बनाइज लोकांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबायचे आणि त्यात लांड्या लबाड्या करून त्या लोकांना आपल्या जवळ या ठिकाणी करण्याचा मार्ग शेतकरी कामगार पक्षानं अवलंबलेला आहे। सर, आपण पनवेल विधानसभेमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। 2 ते 3 फेऱ्या आपण प्रचाराच्या पूर्ण केलेल्या आहेत। लोकांचा BJPला किंवा प्रशांत ठाकूर यांना रिस्पॉन्स कसा मिळतोय? लोकांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलेला आहे का? एक आमदार या नात्यानं मी लोकांच्या मध्ये जाऊन गेल्या 5 वर्षामध्ये वावरलेलो आहे। लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडून घेण्यासाठी मी सातत्यानं धडपडलो आहे। खारघर असू द्या, कामोठा, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, सगळ्या परिसरामध्ये डीम कन्व्हेन्सचा विषय असू द्या, मी त्याच्या संदर्भामध्ये संबंधित खात्याच्या लोकांना बोलून बैठका घेतलेल्या आहेत। इथल्या लोकांचे सिडकोचे प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं बैठका घेतल्या। त्या लोकांना सिडकोकडे घेऊन गेलो आहे। ही सगळी लोक ही सातत्यानं आमच्याशी जोडली गेली आहेत। असं नाही की निवडणुका आल्या की आम्ही त्या लोकांच्याकडे जातो। लोकांनी उभं केलं नसतं आम्हाला आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। प्रशांत ठाकूर म्हणून तो होताच, पण प्रशांत ठाकूर ज्या काँग्रेस पक्षाबरोबर जोडला गेला आहे त्या काँग्रेस पक्षाच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या आणि त्यामुळे लोक ही काही प्रमाणामध्ये हताश बनलेली होती। त्या लोकांना आता आम्हाला काँग्रेस पक्षाला मतदान करावं लागणार नाही याचा खूप आनंद झालेला आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, जिंकून आल्याच्या नंतर प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासाबाबत ब्लूप्रिंट काय असेल? काय विजन आहे विकासाचं पनवेलसाठी प्रशांत ठाकूर यांचं? सर्वसाधारणपणानं बऱ्याच वेळा आपण पाहतो की निवडणुका जवळ आल्या की आम्ही लोकांकडे जातो आणि लोकांना विचारतो की काय तुमचं मत आहे, कसा विकास झाला पाहिजे। लोकांच्या
सहभागातूनच पनवेलचा विकास होणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच लोक प्रशांत ठाकूर यांच्या मागे उभे राहतील, त्यांना जिंकून देतील असा ठाम विश्वास भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन अश्विनसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, पनवेल.